जय श्री माताजी. श्री माताईंना नमस्कार करायचा आहे आणि आपले दोन्ही हात श्री माताईंच्याकडे. नेहमीप्रमाणेच आपण श्री माताईंना सुरुवातीला पाहायचंय, कारण श्री माताईंशी एकरूप होणं गरजेचं असतं. पहिला सुरुवातीला ध्यानाला बसण्यापूर्वी आपण श्री माताईंच्या समोर बसायचंय. लक्ष श्री माताईंच्याकडे आणि दोन्ही हातांच्या बोटांच्याकडे. एकाग्र चित्तानं श्री माताई जे काही चैतन्य देत आहेत ते आपण खेचून घ्यायचं आहे. त्या चैतन्याचं महत्व आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं हातातून येणाऱ्या चैतन्याला फार महत्व आहे. म्हणून ध्यान करताना कधीही हात आपले असे पालथे ठेवायचे नाहीत, पालथे पाडायचे नाहीत. बऱ्याच साधकांचं असं होतं की ध्यान करता करता काय होतं, हात असे पालथे होतात, खाली पडतात असे. तर तसं होता उपयोगाचं नाही. तो व्हायब्रेशनचा, चैतन्याचा अनादर केल्यासारखा आहे. म्हणून जसं आपण हात सुरुवातीपासून ठेवतो तसेच शेवटपर्यंत राहावेत. जसं काय आपल्या हातामध्ये जर मोदक ठेवले तर ते मोदक तसेच राहिले पाहिजेत, शेवटपर्यंत पडले नाही पाहिजेत आपल्या हातातून. तशा प्रकारे व्हायब्रेशन्स ही एक अमूल्य देणगी श्रीमाताई आपल्याला देत आहेत. ती वरदान आहे चैतन्याचं. ते चैतन्य आपल्याला खेचून घेता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. म्हणून आपण श्रीमाताईंना पाहतोय भक्तिभावानं, श्रद्धेनं, प्रेमानं, आणि जशा आपल्या भावना आपण व्यक्त करतो श्रीमाताईंच्या समोर, तशा व्हायब्रेशन्स वाढत असल्याचं आपल्या लक्षात येईल. कळेल की बाबा हातातून चैतन्य जोरदार वाहत आहे आणि ते चैतन्य आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून एकसारखं आतमध्ये. व्हायब्रेशन्स खेचून घेता येणं हे देखील प्रत्येक साधकाला जमलं पाहिजे. जशा काही गोष्टी असतात की आपण इतर साधकांना या चैतन्यानं स्वच्छ करता आलं पाहिजे. इतर साधकांना स्वच्छ करता आलं पाहिजे आपल्याला. श्रीमातांनी हे चैतन्य दिलेलं आहे. या चैतन्यानं स्वतःची तर चक्र आपण ठीक ठेवायचीच आहेत आणि दुसऱ्यांची देखील चक्र आपल्याला स्वच्छ करता आली पाहिजेत. हे सहजयोगातलं मेन मर्म आहे, प्रमुख मर्म आहे. आपण सहजयोगामध्ये ध्यान करतो, चैतन्य मिळवायचा प्रयत्न करतो, गहनतेत जायचा प्रयत्न करतो, परंतु इतर साधकांना स्वच्छ करायच्या नादाला आपण कधी लागत नाही. हे सहजयोगामध्ये आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे श्रीमाताई म्हणतायत ना की सहजयोग हा वीरांचा आहे, शूरवीरांचा आहे. तो कशासाठी, हे कशासाठी श्रीमाताई म्हणतायत? याचं कारण असं आहे की आपल्याला निगेटिव्हिटीशी दोन हात करता आलं पाहिजे. एखाद्या साधकाला जर बाधा असतील तर त्या बाधा आपल्याला काढता आल्या पाहिजेत. असे किती साधक आहेत की जे दुसऱ्याच्या बाधा काढू शकतात? ती पॉवर किती जणांच्यात आहे जी श्रीमाताईंनी त्यांना दिलेली आहे, तसं प्रत्येक साधकाला दिलेलं आहे. परंतु तसा प्रयत्न कुणी करत नाही. त्यासाठी काय प्रयास करावे लागतात, काय त्रास घ्यावा लागतो हे त्या साधकालाच माहिती असतं. जो ह्या बाधा काढतो त्यालाच हे कळतं सगळं. जो काढत नाही, जो प्रयत्न करत नाही, नुसता नावाला आपण नुसतं ध्यान करतो, फक्त त्याला अमृत पाहिजे असतं, विष नको असतं. जे शिवतत्व श्रीमातांनी आपल्याला दिलेलं आहे त्या शिवतत्वाचा वापर करून आपण इतर साधकांचं कल्याण करायचा प्रयत्न करत नाही, कधीच करत नाही. आपल्याला असं वाटतं श्रीमातांसमोर बसावं, ध्यान करावं, चैतन्यामध्ये डुंबून जावं. हे स्वतःचा स्वार्थीपणा झाला आपला. आपण सहजयोग निस्वार्थ भावनेनं करायचा आहे, इतर साधकांच्या साठी पण काहीतरी करायचं आहे आपल्याला. हे खरं तत्व आहे. सहजयोग सांगायचं सोपं आहे वरवर,
आपण सहयोग सांगतो, लोकांना जाऊन सांगतो, त्यांची जागृती करतो. हे सगळं श्रीमाताईच करतायत. जागृती तर काय श्रीमाताईच करतायत ना. आपण काय करतोय? आपण माध्यम झालो फक्त. बोलायचं सोपं आहे, उभा राहून भाषण करायचं फार सोपं असतं. त्यात काही फार लागत नाही, ते पण श्रीमाताई करून घेतात सगळं. परंतु सगळ्यात महत्वाचं तत्व हे आहे की तो साधक आत आल्यानंतर त्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही चक्रावरती त्यांना प्रॉब्लेम्स येतात किंवा बाधा असतील, तर त्या बाधा काढायचं काम आपण साधकांनी करायला पाहिजे. सहजयोगामध्ये हे सर्वात महत्वाचं आहे की असे किती लोक आहेत की जे दुसऱ्याच्या बाधा काढू शकतील, की श्रीमाताई त्यांनाच तलवार देणार ना. तलवार चालवायला जर नाही आली, आपण जर प्रयत्न केला नाही, इतर साधकांना स्वच्छ करायचा, त्यांची चक्र, त्यांच्या नाड्या स्वच्छ करून त्यांची कुंडलिनी सहस्त्रारपर्यंत जर आणून नाही सोडली आपण, तर आपण त्या आईची मुलं म्हणून घेण्यास योग्य ठरणार नाही किंवा लायक नाही आहे आपण. असे सहयोगी भरपूर आहेत की जे पुढं पुढं करणारे आहेत, सगळ्या गोष्टी करणारे आहेत, पूजा करणारे आहेत, स्वतःहून ध्यान घेणारे पण आहेत, भरपूर आहेत. त्याचा काय उपयोग नाही. पण जे साधक स्वतःहून इतर साधकांना स्वच्छ करतात, त्यांची चक्र, त्यांची नाड्या, त्यांना श्रीमाताईंच्या चरणापर्यंत प्रत्यक्ष घेऊन जातात, त्यांनाच खरं म्हणजे श्रीमाताईंचं लक्ष त्यांच्याकडे जास्त असतं, अटेन्शन ज्याला म्हणतो. आणि श्रीमाताईंची पण अशीच इच्छा आहे की असे साधक तयार झाले पाहिजेत की जे दुसऱ्याची चक्र ठीक करतील, त्यांच्या बाधा काढतील आणि बाधा काढून त्या व्यक्तीला पूर्णपणे स्वच्छ करून श्रीमाताईंच्या चरणापर्यंत आणतील. अशा साधकांची अत्यंत गरज आहे. हे फार महत्वाचं आहे. सहयोगातलं मूळ तत्व हेच आहे. आम्ही सहयोग कशासाठी करतो? श्रीमाताईंचं खरं कार्य हेच आहे. सहयोग सांगायचं सोपं आहे, अगदी सोपं आहे, त्याचा आनंद घ्यायचा पण सोपं आहे. परंतु दुसऱ्याच्या बाधा काढताना काही यातना होतात, त्या यातना घेण्याचं काम मात्र कोणीच करत नाही. मग हे काम जर आपण नाही केलं तर दुसरं कोण करणार आहे? हे आपल्यालाच केलं पाहिजे. हे श्रीमाताईंचं खरं कार्य आहे. सहजयोगाचा प्रसार याचा अर्थ आपल्याला काही समजला नाही. प्रचार करतो आम्ही भाषणबाजी करून, परंतु प्रसार तो कसा करायचा? तो प्रसार म्हणजे असा करायचा आहे की त्या साधकाला पूर्णपणे योगी बनवायचं आहे आपल्याला, पूर्णपणे योगी. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत, त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत, त्यांची चक्र, त्यांच्यात जे काही निगेटिव्हिटीज आहेत त्या आपल्याला काढता आल्या पाहिजेत. हे फार महत्वाचं काम प्रत्येक साधकांनी करणं गरजेचं आहे. म्हणून काही साधक असे आहेत आपल्यामध्ये की जो निगेटिव्हिटी, समजा एखादा सहयोग्यांच्या मध्ये निगेटिव्हिटी असेल तर काही साधक पळून जातात त्यांच्यापासून. अशाही घटना घडतात. किंवा त्याला येऊन देत नाहीत, लगेच चक्रांच्या वरती त्यांना पकड जाणवते, हात लगेच झाडतात, लगेच आपले हात हे करून बसतात, नाही बाबा याच्यामध्ये फारच बाधा आहे असं ते दर्शवून देतात. असंही होऊ शकतं. किंवा फटकारतात. समजा एखाद्या साधकानं प्रश्न विचारला असेल, बाधित असेल बिचारा तो, आणि त्यांनी प्रश्न विचारला तर दुसऱ्या साधकाने, ज्यांना फार समजतं, अति समजतं त्यांना, ते काय म्हणतात की नाही पहिला मीठ पाण्यात बसा, तुम्ही स्वच्छ व्हा, मग मला विचारा. असंही होऊ शकतं. परंतु त्या साधकाला स्वच्छ कसं व्हायचं हे मात्र आपण कोण काय सांगत नाही. किंवा त्याच्यातल्या बाधा स्वतःहून कॅन्डल घेऊन काढत नाही. हे का नाही करत आपण? त्याला जर योग्य मार्गदर्शन करायचं असेल किंवा त्याला योग्य श्रीमाताईंच्या चरणापर्यंत जर न्यायचं असेल तर आपण स्वतः कार्य करायला नको का? या व्यक्तीमध्ये बाधा आहेत म्हणून आपणच लांब पळायचं आहे?
असा पळपुटेपणा आपल्यामध्ये श्रीमातांनी आपल्याला शिकवलंही आहे. अशा पद्धतीचं जे आपण गहन साधक म्हणतो, जुने साधक म्हणतो, की जे खरोखर त्यांना फार अनुभव आहेत, असे साधक ते देखील कार्य करायला घाबरतात. सगळेच असे नाही आहेत, परंतु बऱ्याच साधकांच्या मध्ये असं दिसून येतं, हा दिखावेपणा, ज्याला म्हटले श्रीमातांनी की दिखावेपणा आहे हा सगळा. आणि हे सगळं श्रीमाताईनं समजतं. असं कोणी म्हणायला नको की श्रीमाताईनं काय कळत नाही यातलं. श्रीमाताई नाहीत आता आपल्याला कोण विचारणार, बरोबर फटके बसतात. मग कळतं आपल्याला आपण कोण आहे काय आहे ते सगळं समजतं आपल्याला. म्हणून श्रीमाताईंचं कार्य करीत असताना अगदी जपून करायचं असतं. दिखावेपणा तर अजिबात करायचा नसतो यामध्ये. जे आपण आतमध्ये आहोत तेच बाह्यात दिसून आलं पाहिजे. म्हणजे आतमध्ये आपण आत्मा स्वरूप आहोत, साक्षात्कारी आहोत, तर बाह्यात देखील लोकांना दिसलं पाहिजे हा आत्मसाक्षात्कारीच आहे. ते गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत. जसं संतांनी कार्य केलं की सगळ्यांची दुःख त्यांनी घेतली, म्हणजे विषच पिलं ना त्यांनी, म्हणजे ते शिवतत्व त्यांच्यामध्ये होतं. तसं आम्ही सहजयोगी आहोत. श्रीमाताईने आम्हाला सहयोग दिलेला आहे. तो कशासाठी दिलेला आहे की दुसऱ्यांना चैतन्य द्यायला आपण दिलं पाहिजे आहे. जे आपण चैतन्य हातामधून खेचून घेतो ते चैतन्य आपण दुसऱ्या साधकाला दिलं पाहिजे. त्याच्या चक्राच्या स्वच्छतेसाठी खर्च केलं पाहिजे. त्याच्यातल्या बाधा काढण्यासाठी या चैतन्याचा वापर केला पाहिजे आपण. म्हणजे आपण खऱ्या अर्थानं माध्यम होऊ. सरळ कुठली बाधा झाली, कुठला आजार झालेला आहे, तो आजार आपण स्वतः ठीक केला पाहिजे त्या साधकाचा. जर नाही केला तर त्याचा उपयोग काय? आपण सहयोगी म्हणून घेण्यास लायक आहोत का, पात्र आहोत का, याचं आत्मपरीक्षण करून आपण स्वतःच पाहायचं आहे. हे बघणं गरजेचं आहे. श्रीमाताईने हे फार पूर्वीपासून सांगून ठेवलेलं आहे की आपण स्वतः सहयोगी आहोत, तर दुसऱ्या साधकाला आजारी पडेपर्यंत वाट कशाला बघायची. त्याला लगेच चक्र आपण ठीक केली पाहिजे, त्याला योग्य मार्गात आणलं पाहिजे. सतत त्याची कुंडलिनी शस्त्रामध्ये कशी राहील हे बघणं गरजेचं आहे. हे आपलं कार्य आहे, हे कर्तव्य आहे आणि हे आपण सतत करणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणाला फटकारायचं काही काम नाही. आपल्यामध्ये नम्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण गहन साधक आहोत तर नम्रता हा आपला दागिना आहे. जेवढा आपण गहनतेत जाऊ तेवढं नम्र होणं आवश्यक आहे. म्हणजे इतर साधकांना आपला उपयोग झाला पाहिजे. कारण दिवा पेटवलाय श्रीमाताईने आणि तो दिवा जर कुठं टेबलाखाली ठेवला तर त्याचा उपयोग काय आहे? समाजाला, सहयोग्यांना, इतर साधकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्या दिव्याचा उजेड पडला पाहिजे. असे दीप श्रीमाताईने बनवायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपण किती जण आहे की असे दीप बनण्यासाठी प्रयत्न करतो? असे किती साधक आहेत की जे दुसऱ्याच्या बाधा काढतात आणि त्रास करून घेतात. बाधा काढायचं म्हणजे खायचं काम नाहीये, सोपं नाहीये ते. परंतु श्रीमातांच्यासाठी आपण ते कार्य करणं गरजेचं आहे. हे खरं आईचं कार्य आहे की ते महाकालीचं कार्य, आणि त्या महाकालीचीच मुलं आपण आहे. जसं श्री गणेश आहेत ते महाकालीचंच मुलगा आहे ना, तसंच श्रीमाताईने पण आपल्याला तसंच गणेशासारखं बनवलेलं आहे. तर आपण त्या पद्धतीचं, त्या धाटणीचं झालं पाहिजे. तो पिंड आमच्यामध्ये आलाच पाहिजे. जर नाही आला तर वरचा सहयोग काही कामाचा नाही आहे आपल्याला. इतर साधकांना आपण मदत केली पाहिजे. त्याच्या उत्थानासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. त्याची कुंडलिनी शस्त्राच्या वर आपण ठेवायचा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याच्या प्रश्नाला योग्य ते उत्तर देऊन योग्य मार्गदर्शन करून त्याला योग्य मार्गात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे. हे श्रीमातांचं खरं कार्य आहे आणि हे प्रत्येक साधकाने केलं पाहिजे. किती बाधित जरी सहयोगी साधक आला तरी त्याला आपण जवळ घेऊन आईच्या ममतेनं स्वच्छ करून त्याला पॉझिटिव्ह करून सोडला पाहिजे, चैतन्यमय करून सोडला पाहिजे. हे आपल्या सर्व साधकांचं कर्तव्य आहे. हेच खरं श्रीमातांचं कार्य आहे आणि हाच खरा सहयोग आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता हळूहळू आपण आपले डोळे बंद करायचे, श्रीमातांच्याकडे पाहत. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. जे चैतन्य आपण घेतोय ते दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घेतोय आपण एकसारखं. या चैतन्याचं महत्व आपल्याला हळूहळू लक्षात येऊ लागेल.
कारण चैतन्य खेचून घेणं गरजेचं आहे. त्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत आपण कदाचित कानाडोळा केला असेल हातावरती, बोटावरती, कारण आपलं लक्षच नाही. आपण शस्त्राकडे लक्ष देतो, परंतु ते तरी कुठं नीट केलं आपण. अगदी गहनतेत जाण्यासाठी काही सुद्धा प्रयत्न आपण करत नाही. जोपर्यंत आपण दुसऱ्याची निगेटिव्हिटी खेचून घेत नाही तोपर्यंत आपल्यातली ही प्रगती होऊ शकत नाही. हे आपण पक्क लक्षात घ्यायचं. दुसऱ्या साधकावरती जर आपण कार्य करू शकत नाही तर सहजयोगाच्या गहनतेमध्ये पण जाऊ शकत नाही. कारण हे प्रॅक्टिकल आहे. ही काय थिअरी नाही आहे. वाचून आपण ठीक होऊ शकत नाही. वाचून हे चक्र कुठे आहे, हा हे चक्र इथे आहे, हे वाचून समजून घेऊन उपयोग नाही. ते त्राटक झालं. मग वाचायचं आणि त्याप्रमाणे ध्यान करायचं असं होऊ शकत नाही. ध्यान हे प्रॅक्टिकल आहे. हे चक्र पकडल्याशिवाय ते चक्र नेमकं कुठं आहे हे कसं कळणार आपल्याला. म्हणून चक्र पकडण्यासाठी निगेटिव्हिटीशी 2 हात करायला पाहिजेत. म्हणजे निगेटिव्हिटीत हात घातला पाहिजे. त्यासाठी बाधित सहजयोग्यानं आपण ठीक करायला पाहिजे. कसं कार्य बघा. डिवाइन डिप्लोमसी आहे परमेश्वराची. आपल्याला गहनतेत जायचं आहे तर निगेटिव्हिटी बरोबर लढावं लागतं. आणि निगेटिव्हिटी बरोबर लढून आपण जरा योग्य शूरवीर साधक झालो तर मग श्रीमाताजी पुढची तलवार देतात आपल्या हातात. तलवारीनं लढून झालं की मग त्रिशूल हातात देतात. त्रिशूल चालवायला शिकलो की मग सुदर्शन चक्र हातात देतात. म्हणजे एक एक अस्त्र शस्त्र श्रीमाताजी देतात. तोच शूरवीर आहे जो खरोखर कार्य करतो श्रीमातांचं, जो खरोखरच बाधा काढतो, बाधेला मारतो आणि त्या साधकाला स्वच्छ करतो. त्याच्याच हातात श्रीमाताजी शस्त्र देतात. नाही स्वतःच्या स्वार्थासाठी जर आपण सहयोग करू लागलो तर त्याला काहीही मिळत नाही. नुसताच भ्रामक सहयोग आपल्याला कळतो. नाही आपल्याला गार आलं, वर गार झालं, संपलं. प्रचार प्रसार केला, कुठेतरी मोठा कार्यक्रम घेतला, संपला विषय. याच्या पुढे काही होत नाही. आपलं जे करायचं आहे, मूळ जे श्रीमातांनी शिकवलेलं आहे ते मात्र आपण करत नाही. कधीच बघत नाही. व्हायब्रेशन्स बघत नाही, चक्र बघत नाही, दुसऱ्याला ठीक करायचा प्रयत्न करत नाही, काही करत नाही आपण. हे करणं गरजेचं आहे. प्रत्येक साधकांनी शिकलं पाहिजे. हाताच्या बोटावरती बाबा या व्यक्तीला हा त्रास आहे, स्वतःला पहिला ठीक करून घ्यायचं, त्यानंतर दुसऱ्याचं बघितलं पाहिजे. हे कधी बघणार आपण. आता बघितलं पाहिजे. वेळ कमी आहे आपल्याकडे, काम जास्त आहे. त्यासाठी आपण तयार होणं गरजेचं आहे. फार महत्वाचं आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर ठेवायचा आहे आणि कुंडलिनी वरती चढवायची आहे. लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं आहे. बघा हळूहळू हळू कुंडलिनी वरती आणायची आहे आपल्याला. लक्ष कुंडलिनीकडे आहे. हात आपले वर जात आहेत पण कुंडलिनी हाताबरोबर वर येते. एक गाठ. दुसऱ्या वेळेला शिस्तीत कळलं पाहिजे कुंडलिनी कुठे आहे, कुठे अडकते, कुठे तिचं चैतन्य धपधप आवाज करते, कशा पद्धतीनं ती वर येते ते कळतं. लक्ष कुंडलिनीकडे आहे. बघा आता ती वर आली. 2 गाठी. किती महत्वाचं आहे हे देखील. नुसता कुंडलिनी चढवण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहेत सगळे. खरं भर 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 कुंडलिनी चढवतात आणि काही कळत नाही. मग असं नाही पाहिजे. शिस्तीत व्हायब्रेशन्स आल्या पाहिजे. कुंडलिनी खरोखर अडकले, कुंडलिनी खाली आणि आमचा हात वर, काय उपयोग आहे तिचा. हातात सरशी कुंडलिनी वर आली पाहिजे ना. ही श्रीमातांनी शिकवलेलं आहे. ती कधी येईल. लक्ष थाऱ्यावर असेल तर, चित्त स्थिर असेल तर 3 गाठी वर आपण मारतोय. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. आणि हे महत्वाच्याच गोष्टी आपण भरभरभर करतो आणि काही कळत नाही आपल्याला. पुढे पुढे सगळे ठणठण गोपाळ असल्यासारखंच होते. मग काय उपयोग त्याचा. कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, परत उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष आपल्या कवचाकडे द्यायचं. आता हाताकडे नाही द्यायचा. हा आता हे कवचाकडे लक्ष आहे आपलं. हे महत्वाचं आहे यातलं. नाहीतर भर 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 काही जण आज्ञाचक्रावरतीच असं बंधन घेतात. बघितलेलं आहे. एका बोटाने कुंडलिनी चढवणारे 72 सहयोगामध्ये आहेत आपल्या. एका बोटाने. काय उपयोग आहे तिचा. तिचा काय आदर करत नाही आपण. कुंडलिनी म्हणजे साक्षात आदिशक्ती आहे ती. तिचा आदर केला पाहिजे. कुंडलिनी चढवताना किती अदब पाहिजे, किती नम्रता पाहिजे आमच्यामध्ये, किती भक्ती पाहिजे. हे काहीच दिसून येत नाही. म्हणजे आपण गहनतेत गेलोय का नाही गेलोय हे कसं कळायचं. ही ह्या अशा वागणुकीवरनं कळतं.
ती व्यक्ती किती थिल्लर आहे, का खरोखरच गहनतेमध्ये गेलेला आहे, का दिखावा करतोय, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. हे समजणं गरजेचं आहे. आज त्याची गरज आहे. शिस्तीत कवच घेतोय. बंधन ज्याला म्हणतो, त्या बंधनामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे आता इथून पुढे. म्हणून हे कवच आपण मजबूत करतोय. श्रीमाता नमस्कार करून परत दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. किती फरक पडतो आता व्हायब्रेशन्स मध्ये बघायचा. कवच घेतलंय आपण. लक्ष व्हायब्रेशन्सकडे. दोन्ही हाताच्या बोटातून चैतन्य ओढून घेऊन दोन्ही हाताचे कोपरे काय खांद्यापर्यंत देखील व्हायब्रेशन्स येतात वर. आणि लक्ष कवचाकडे. जे कवच आपण घेतलं त्याकडे बघूया. लक्ष देऊया. बसलं का बघू कवच बरोबर. हे ध्यानाला बसण्यापूर्वी जर केलो ना आपण, तर कुठलीही निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देणार नाही. यासाठी आपण करतोय हे. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं, आपण सहयोग गांभीर्यानं करायचा. आपल्याला समजलं पाहिजे की कुंडलिनी कुठे आलेली आहे, कुठे अडकलेली आहे, कुठली चक्र लागतायत, हे समजणं गरजेचं आहे. स्वतःला बरोबर दुसऱ्याचं देखील कळलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्नशील असायलाच पाहिजे आपण साधकांनी. तरच श्रीमाताजी आपल्याला तलवार देतील हातामध्ये. आणि अशा वीरांचंच काम सहयोगामध्ये आहे. जे शूरवीर नसतील, दिखावा करत असतील, त्यांच्यासाठी सहयोग बिलकुल नाही. पण श्रीमाताजी नुसतं बघतायत ते काय करतायत. तलवार नाही देत त्यांच्याकडून. त्यांच्याकडून काय कार्य होणार आहे. म्हणून असे साधकच पाहिजे जे खरोखर श्रीमाताजींचं कार्य करतील. मनापासून, हृदयापासून करणं आवश्यक आहे. भक्तीतून केलं पाहिजे. आणि भक्ती असेल तर शक्ती प्राप्त होते. वर वर करणाऱ्याला काहीही मिळत नाही सहयोगामध्ये. कितीही वर्ष करा, दिसूनच येतं सगळं ते. विष्णू माया त्यानं उजेडात आणते सगळं. आरसाच आहे ना तू. आरशासमोर धरल्यावर काय होईल. मी कसा आहे चेहऱ्यावरच कळतं ना ते. आरशात प्रतिबिंब पडल्यावर आपण कोण आहे ते. जोकर सारखं आपण वागू लागलो तर जोकरच दिसणार ना ते आरशामध्ये. असंच आहे ते. म्हणून आपण कसं वागायचं ते आपण ठरवायचं आहे. आत्मपरीक्षण. आपण आईची मुलं आहे, शूरवीरच असायला पाहिजे. निगेटिव्हिटी काढण्यामध्ये आपण एक्सपर्ट झालंच पाहिजे. हाताच्या बोटावरती कळलंच पाहिजे आपल्याला. समजलं पाहिजे. त्या साधकाला, एखादा साधक जरी आपल्याकडे आला तर त्याला पूर्णपणे स्वच्छ करून सोडायचंय आपण. आईचंच कार्य आहे ना हे स्वच्छ करायचं. ते आपण केलं पाहिजे. हे महत्वाचं आहे सजयोगामधलं. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. तर म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. लक्षात आत्म्याकडे गेलं पाहिजे लगेच. असं म्हटल्याबरोबर संपूर्ण शरीरातली जी काही चैतन्याची शक्ती ती ओढून हृदयामध्ये आणली पाहिजे आपण. असं म्हणताना काही गोष्टी अशा आहेत की त्या म्हटल्याबरोबर तसं झालं पाहिजे. एक धारणा आपण केलेली आहे, मी आत्मा आहे, नुसता तोंडी म्हणायचं आहे. आणि लक्ष दुसरीकडे असेल तर आपण आत्मा कसं बनणार. आपलं चित्त, तन, मन हे दोन्ही एकत्र पाहिजेत ना. आपण तोंडी मंत्र म्हणतोय आणि लक्ष भलतीकडेच आहे तर ती देवता नाराज होणार नाही आपल्यावर. काही केलं तरी चालतं म्हणून काहीही करायचं. सहजयोगामध्ये नाही चालत. ती गणांना नाही चालत. त्यांचे फटके बसतात. मग काही जण म्हणतात मी एवढा सहयोग करतो, मला असं कसं झालं. तसंच होणार. लक्ष स्थिर नाही आहे. नुसता नावाला आपण सहयोग करत असू तर त्याचा उपयोग नाही ना. त्या देवी देवता आपल्याला मदत कशा करतील. त्या करण्यासारखं आपण कुठलं मोठं कार्य केलंय हे बघणं गरजेचं आहे. फार महत्वाचं आहे ते. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी बाकी कुणी नाही आहे. सगळं मनापासून समजायचं की, धारणा करायची की मी कोण नाही आहे, मी फक्त आत्मा आहे. हे शरीर नष्ट होणार आहे. मन, बुद्धी, अहंकार सगळं नष्ट होणार आहे. आणि जो अजरामर आहे तो आत्मा, तो मी आहे. शिव तो मी आहे. त्याचा अंश आहे. त्या परब्रह्माचा मी अंश आहे.
आणि खरोखरच तो आहे आपण, आणि तसं बनायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचंय. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी अगदी भक्तीनं लक्ष द्यायचं, श्रद्धेनं द्यायचं. करायचं म्हणून नाही करायचं, रोज करतोय की आज काय असं नाही, कर्म नाही करायचं, कर्मकांड नको, भक्ती पाहिजे, रोज नित्य नवं पाहिजे. आम्ही श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन करतोय, चेष्टा नाही आहे ती. कुणीही असं करू शकत नाही, फक्त सहजयोगाने अधिकार आहे. अनधिकार कोण चेष्टा केली तर त्याचे गंभीर परिणाम वेगळे होतात, आपल्याला माहिती आहे. तो अधिकार फक्त साधकांनाच दिलाय श्रीमातेने. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर हात किंचित वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचंय. टाळूतून आपल्याला चैतन्य जाणवतं का? काही जणांना पहिलाच जाणवत असतं बंधन घेतल्याबरोबर, पण इतर साधकांच्यासाठी आपण या गोष्टी करायच्या आहेत. थोडस खाली यायला पाहिजे ना. दुसऱ्याला आता उडून घ्यायचंय वर म्हटल्यावर आपण खाली यायला नको का? ही स्थिती आहे. आपण सगळ्यांनी बरोबर वर जायचं आहे, कुणाला खाली ठेवायचं नाही. आपल्याला शिस्तीत सर्वांनी एकाच पातळीवरती यावं, यासाठी या सर्व गोष्टी करायच्या. नाहीतर काही जणांना सगळं समजतं म्हणून काहीच करत नाहीत, नुसतं ध्यान करत बसतात. असं नाही करायचंय. आपल्याला श्रीमातांनी उच्च स्थितीला नेलेलं आहे, तर जे अजून खाली आहेत त्यांना आपण स्वतः खाली येऊन त्यांचा हात पकडून वरती आणायचंय. आपल्याला त्यांना वरती काढायचं आहे. हे आदिशक्तीचं खरं कार्य आहे. नाहीतर आपल्याला फार समजतं, मी फार ज्ञानी आहे, मी ध्यान फार चांगलं करतो, ध्यान फार चांगलं घेतो, काही उपयोग नाही, शून्य शून्य आहे सगळं. आपण दुसऱ्याला जर मदत करत नाही वर काढण्यासाठी तर आपल्या ज्ञानाचा उपयोग नाही. हे महत्वाचं आहे. हात खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये अगदी अगदी पूर्ण थंडगार चैतन्य, अगदी फ्लो वाहतो, अगदी झुळझुळ झुळझुळ वाहते. शंकराच्या जटेतनं गंगा कशी झुळझुळ झुळ वाहते ना, तसं चैतन्य झुळझुळ वाहिलं पाहिजे. त्याचा आनंद घेता आला पाहिजे आम्हाला. किती महत्वाचं आहे ते. श्री मातांनी एवढं सगळं दिलेलं असताना पण आम्ही अजून अडकतोच कशात ना कशात. मानवाची बुद्धीच अशी उलटी आहे की त्याला चांगलं काही कळतच नाही, उलटाच विचार करणार. म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपण ऊर्ध्वगामीच असायला पाहिजे. विचार आपले ऊर्ध्वगामी असायला पाहिजे. उंची गाठता आली पाहिजे, त्याची ध्यानाची उंची गाठता आली पाहिजे, तरच प्रगती होणार आहे आमची. नाहीतर कशी प्रगती होईल? अधोगतीला जाऊन काय मिळणार आहे शेवटी? नरक का प्राण्यांच्या जन्माला जायचंय आम्हाला? आम्हाला आता मानवाचं महामानव व्हायचं आहे, म्हणजे उच्च स्थितीला जायला पाहिजे. आता काय करायचंय ते पहा. 3 महामंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. आपल्याला माहिती आहे ते कसं म्हणायचं आहे, परंतु काही साधक आता नवीन आले, त्यांना माहिती नाही आहे. त्यांच्यासाठीही आपण हे करायचं आहे. 3 महामंत्र म्हणत असताना कसं म्हणायचंय बघा, लक्षात घेऊन म्हणायचं आहे. ओम असं ऐकायचं पहिला, आणि त्यानंतर ही कृती आपल्याला करायची आहे. ओम असं म्हटलं की लक्ष शस्त्रामध्ये द्यायचं. बरोबर आहे. त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी म्हटलं की महालक्ष्मी तत्वात उतरायचं, म्हणजे मध्य नाडीमध्ये उतरायचं आहे आपल्याला.
बरोबर आहे. ओम तमेव साक्षात श्री महालक्ष्मी. पूर्ण मध्य नाडीवरती लक्ष केंद्रित करायचं. महासरस्वती म्हटलं की मध्य नाडीतून उजवीकडे महासरस्वतीकडे वळायचं आपण. महासरस्वती कुठपर्यंत जायचंय? महासरस्वतीचं तत्व आज्ञाचक्रापर्यंत. बरोबर आहे. मग महाकाली म्हटलं की आज्ञाचक्रातून क्रॉस करून डावीकडे यायचंय महाकाली तत्वामध्ये, इडा नाडीवरती. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली. त्रिगुणात्मिका म्हटलं की डाव्या नाडीतून खाली त्रिकोणाकार अस्थीमध्ये जायचंय आपल्याला, त्रिगुणात्मिका. कुंडलिनी म्हटलं की कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं. साक्षात श्री आदिशक्ती म्हटलं की परत ब्रह्मनाडीतून मध्य नाडीतून सहस्त्रारपर्यंत यायचं आहे आपल्याला. श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः ही आपल्याला सहस्त्रारमध्ये परत येतो आपण. जिथून आपण सुरुवात केली तिथं परत आलो. दुसरा जो मंत्र आहे ओम त्वमेव साक्षात श्री कल्की, तो कुंडलिनी वरती उचलून म्हणायचा आहे. किती फूट? 7 फूट वर उचलायचा आहे. आणि मग हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला पुढचा, कल्की साक्षात श्री आदिशक्ती. आणि त्याच्या पुढचा मंत्र पूर्णपणे आकाश तत्वात जाऊन म्हणायचा आहे. त्वमेव साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी माताजी श्री निर्मला देवी म्हणून. हे मंत्र सहस्त्रारच्या वर जाऊन म्हणायचे आहेत आपल्याला. जो पहिला मंत्र आहे आपल्याला तो आपल्या लक्षात आला. ओम म्हटलं की सहस्त्रार, त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी म्हटलं की मध्य नाडीमध्ये यायचंय. महासरस्वती उजवीकडून महासरस्वतीतून आज्ञाचक्रापर्यंत. महाकाली म्हटले की आज्ञाचक्राला क्रॉस करून महाकाली तत्वात उतरायचं लेफ्टला. आणि त्रिगुणात्मिका म्हटले की कुंडलिनीकडे लक्ष द्यायचंय. कुंडलिनी त्रिगुणात्मिका म्हणजे त्रिकोणाकार अस्थीकडे लक्ष द्यायचं. कुंडलिनी म्हटलं की त्यात असणाऱ्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचंय. साक्षात श्री आदिशक्ती माताजी म्हटलं की मध्य नाडीतून पुन्हा सहस्त्रारमध्ये यायचं आहे. ह्या क्रिया आपल्याला हे 3 महामंत्र म्हणताना करायच्या आहेत. आपण कधीही महामंत्र म्हणा, या पद्धतीनं आपलं लक्ष असेल तर आपली क्लिअरिटी लवकर होते आणि आपल्यातील देवता जागृत होतात. तिन्ही पण 3 महामंत्रांना. लक्षात आलं असेल तर आपण 3 महामंत्र म्हणूया. लक्ष सहस्त्रारमध्ये ओम त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. तिन्ही नाड्या स्वच्छ झाल्या. लक्ष तिकडे गेल्यामुळे पुढील मंत्र सहस्त्रारच्या वरती 7 फुटावरती लक्ष अंदाजे. ओम त्वमेव साक्षात श्री कल्की साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक पडतो, लक्षात येतं आपल्या. त्यानंतर पुढचं जे
मंत्र आहे तो शस्त्राच्या वरती 7 फुटावर म्हणून परत आकाश तत्वापर्यंत येऊन म्हणायचा आहे. पुढील मंत्र ओम त्वमेव साक्षात् श्री कलकी साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. या 3 महामंत्रातच पूर्ण स्वच्छ होऊन जातो आपण. नाड्या चक्र सगळं स्वच्छ होतं, परंतु त्या पद्धतीने लक्ष देत म्हटलं तरच होतं, नाहीतर नाही होत. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं आकाश तत्वामध्ये. 3 महामंत्रातच आपण त्या शिवतत्वात उतरलो. म्हणजे मंत्र किती महत्वाचे आहेत, पण आपण मात्र पोपटपुंची करतो सगळे. लक्ष स्थिर ठेवून जिथं द्यायचं तिथं देऊन जर म्हटलं तर ते कार्यान्वित होतं ना. पण तसं होतच नाही आपल्या हातून. कधी एकदा आपण बंधन घ्या असं ऐकतो तेव्हा जीव भांड्यात पडतो आपला ध्यान करताना. असं न होता लक्ष आपलं पूर्ण भक्तीनं श्रद्धेनं सजोग केला पाहिजे. काहीतरी मिळवायचं आहे आपल्याला आणि हे आईचं कार्य आहे, ते पुढे न्यायचं आहे आपल्याला. त्या पद्धतीनं आपली तयारी पाहिजे ना. किती महत्वाचं आहे. मातांनी सगळं सांगून ठेवलंय, पण ऐकतो कोण? कालचंच आता लेक्चर आपण लावलं होतं. किती जणांनी त्याचं चिंतन मनन केलं, किती जणांनी आपल्या आतमध्ये ते उतरवलं, का नुसताच आपण ऐकलं आणि सोडून दिलं. ही अमृतवाणी आहे श्रीमातांची. कळकळीनं श्रीमाताजी सांगत असतात आणि आपण मात्र ते अगदी म्हणजे थिल्लरपणानं घेतो सगळं. हे असं होऊ नये की श्रीमाताजी जे बोलतायत, जे अमृतवाणी सांगतायत त्याप्रमाणे आपण बनायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यावरती दिवसभर का नाही आपण मनन चिंतन करत? श्रीमातांनी आज असं बोललेत, नाही एक तरी गुण आम्ही त्यातला घ्यावा, असं का नाही वाटत आम्हाला? असं वाटलं पाहिजे तर आम्ही सहयोगी, तर आमच्यात बदल होणार आहे, नाहीतर बदल होणार नाही आहे. आपण आहे तसंच राहू. आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय, गहनतीत उतरायचंय, तर या सर्व गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. ऐकताना आपण अमृतवाणी ऐकत असताना पूर्ण कान देऊन पण ऐकायचंय, लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून पण ऐकायचंय. आणि श्री माताजी जे काय म्हणतायत ते अगदी आपल्या आतमध्ये आपण उतरवायचा प्रयत्न करायचा असतो. आणि दुसऱ्या दिवशी देखील आपण त्याचं मनन चिंतन करावं. का श्री माताजी म्हटलेले आहेत, का आम्ही असं नाही आहोत, आम्हाला ते मिळवलं पाहिजे, ते प्राप्त केलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून कालपासून आपण ठरवलं होतं की नाही त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे. नाहीतर असे नुसताच लेक्चर लावतो आपण श्रीमातांचे, नाही बरं वाटतं, व्हायब्रेशन्स येतात, छान वाटतं, बस त्याच्यापुढे काहीही आपल्या हातून होत नाही. पण खरा अर्थ असा आहे की श्रीमातांची जी अमृतवाणी आहे ती अमृतवाणी आपल्या रक्तात उतरवली पाहिजे, रक्तामध्ये. हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये नुसता कानाने ऐकायचं नाहीये ते. ती अमृतवाणीतनं जे अमृत येतं ना ते आपल्या आतमध्ये आलं पाहिजे आणि त्या अमृतवाणीनंच आपल्याला अमरत्व येणार आहे. इकडं आपलं लक्ष पाहिजे. म्हणून त्याच्यावरती चिंतन मनन करून ते आत्मसात केलं पाहिजे. आजही श्रीमातांचं एक लेक्चर आहे, अगदी सुंदर, फार चांगल्या पद्धतीने श्रीमातांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ते आपण ऐकायचंय आणि त्याप्रमाणे बनायचा प्रयत्न करायचा आपल्याला. आणि झालंच पाहिजे तसं. का नाही होणार आहे? आपण सहयोग करतो कशासाठी? श्रीमातांचंच ऐकायला पाहिजे ना आपल्याला, का आणखी कोणाचं काय ऐकायचंय आम्हाला? श्रीमातांच्या शिवाय आम्हाला काही समजलं नाही पाहिजे. आणि हेच श्रीमातांनी सांगितलेलं आहे आणि ते आपण ऐकूया लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून.
चैतन्यावरती लक्ष ठेवून ऐकायचं आहे. ये ऐसी अभिनव चीज है जिसको कि जो देखो कोई अपना उठा करके नहीं कह सकता, ये होना पड़ता है। कुंडलिनी आपके सामने चलती हुई दिखाई देनी चाहिए, उसका स्पंदन उठता हुआ दिखाई देता। अब देखिए कि जो प्रणव सिर्फ हृदय में सुनाई देता है वो आपको थ्रू आउट करेगा। आप जब स्टेथोस्कोप लेकर के देखें उस आदमी को जब आप देखेंगे कि जिसकी कुंडलिनी ऊपर उठी है तो आपको पता चलेगा कि उसका अनहद अलग 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 पॉइंट से हो। अब देखिए कि कितना महत्वपूर्ण कार्य है कि त्रिगुण में बटी हुई ये शक्ति एक शक्ति हो जाए कि जो गुणातीत है, जिसमें गुण नहीं। कितना महत्वपूर्ण ये कार्य है। आज तक ये कार्य कभी हुआ नहीं पहले और न हुआ। लेकिन हमारे पास जो लोग आते हैं वो सब आधे अधूरे लोग हैं। वो समझते नहीं कि इसका महत्व क्या है। वो तो सोचते हैं कि दूसरी भी संस्थाएं हैं और ये दूसरी संस्थाएं होंगी, लेकिन सब संस्था इसी में आनी पड़ेगी, नहीं आएंगी तो वो बेकार। सारी संस्थाएं जब तक त्रिगुण को गुणातीत नहीं करती है तब तक सब व्यर्थ है, और अगर वो उससे रुकावट डालती है तो बिल्कुल ही बेकार। किसी भी संस्था के विरोध में हम नहीं, लेकिन वो संस्था होना चाहिए, मैंने संस्थापित होनी चाहिए, माने ये कि जो इसी कार्य के लिए चल रहे। और जब उसकी रुकावट आ जाती है उनके विचारों की, उनके एजुकेशन की, उनके तौर तरीकों की, उनके ढंगों की, जब मनुष्य के असेंट में रुकावट आती तो सारी ह्यूमैनिटी के विरोध में वो सोचता, सारे समाज के विरोध में ये सब सोचता है। हमारे यहाँ भी ऐसे बहुत कम लोग हैं जो इसके महत्व को समझ पाए हैं। सालों से रगड़ रहे हैं, पार भी हैं, लेकिन इसके महत्व को नहीं समझ। वो भी इधर उधर चक्कर में घूम रहे हैं। बहुत से लोग ऐसे तो रुकते हैं, निकल जाते हैं, आते हैं, निकल जाते हैं, फिर आते हैं, निकल जाते हैं, फिर आते निकल जाते हैं। नाम भर के लिए भी बहुत से लोग यहाँ पर हैं, बिल्कुल नाम भर के। असलियत में इसको जो समझेगा और इसको जानेगा अपने अंदर, वही इस कार्य को उसका महत्व रखते हुए करेगा। लेकिन हमारे यहाँ ब्रेनलेस लोग भी बहुत है, उनको कितना भी समझाओ खोपड़ी में नहीं। वो सोचते हैं कि बड़े सहयोगी हो गए। सहयोगी का मतलब वो होता है जिसने अपने को गुणा, वही सहयोगी है जिसने अपने को गुणातीत में उठाया। बाकी सब व्यर्थ है। कोई कहता है कि मैं अमका हूँ, मैं धमका हूँ, सब व्यर्थ है। तुम कुछ भी नहीं हो, तुम गुणातीत में आए हो या नहीं। जैसे ही ये एक टेस्ट आप अपने ऊपर लगाना शुरू करेंगे, आपका जितना मिथ्या है सब गिरता जाएगा और आप गुणातीत में खड़े रहेंगे। आय जो है खत्म हो जाएगा। आय अब बहुत से लोग बाधा दे करके आते हैं हर समय। मैंने देखा है कि हमारे जो ग्रुप में लोग हैं, ये लोग भी बहुत बाधा पकड़ते हैं। किसी के हस्बैंड पकड़ते हैं, किसी की वाइफ, किसी के बच्चे। आपको पता नहीं है कि एक एक बाधा निकालना कितनी मुश्किल है। जो लोग बाधा निकालते हैं वही जानते हैं कि कितना प्रॉब्लम हो जाता है। कल हमने किसी की बाधा निकाली तो जहाँ दामले थे वो कहने मतलब जी ऐसा लगता है जैसे यहाँ से किसी ने बिल्कुल कर दिया, जहाँ से जैसे कोई जला दिया। और आप लोग रोज रोज बाधा लेकर के चले आ रहे हैं और ऊपर से कहो कि तुम्हारे अंदर बाधा है तो बुरा मानते और घर पे जाके बुरे काम करते। ऐसे लोगों के लिए जो लोग बाधा निकालते उनके परम उपकार माना दी। तुमने तो एक भी बाधा आज तक निकाली नहीं। तुम लोग तो एक भी बाधा खुद नहीं निकालते और दूसरों पे बोझा डाल रहे हो अपना कि बाधा निकालो, बाधा निकालो। किस लिए निकाले? तो आपका ठिकाने रखा। अपनी सफाई रखो, अपने जीवन को साफ करो, अपने मन को साफ करो, नम्रता लाओ और दुष्टता, छल, कपट, इधर उधर लगाना, बातें करना, शिकायतें करना, लोगों को सन्मार्ग से हटाना, इतना महान पाप करना, इसके ऐसे लोगों के लिए सहयोग में क्या मार्ग? यानी कितने निम्न स्तर के लोग हैं। आप सोच लीजिए कि कहाँ तो मैं गुणातीत की बात करें और कितने लोग निम्न स्तर के सोच हो गए। बहुत ही निम्न स्तर के लोग इसमें आ गए। इतने निम्न स्तर के हैं
इनको कहीं भी कहीं परमात्मा के पास आने का अधिकार। जो लोग बाधा निकालते हैं वही समझ सकते हैं कि यहाँ मैं हजारों बाधाओं को निकाल चुकी हूँ, और फिर बार बार आप लोग बाधा पकड़ के यहाँ आते हैं और आपको थोड़ी सी तो बात में बुरा लग जाता है। आपको गुणातीत में होना है। आप जब गुणातीत में ऊपर उठते हैं तो आपको देखते ही बाधा भाग जाए, बाधा अंदर आ ही नहीं सकती। कम से कम इतना तो होना चाहिए कि जो हमारी बाधा निकालता है उसके कुछ उपकार रखो। उसके तक किसी को उपकार नहीं है। कल जो केस हमने करी थी वो 16-17 साल से लड़का बीमार है, उसके पास हम गए, बिल्कुल बुरी हालत थी, वो थर कांपने लगे हमारे साथ, और उसको हमने कोई 1 आधे घंटे में ठीक कर दिया। उसकी बाधा निकल गई, दिमाग उसका खुल। इससे बढ़ के और कोई इलाज इतना एक्सपेडाइट हो ही नहीं सकता, क्योंकि आप गुणातीत हो गए। अब आप लोग जो बाहर से वो आए हैं, जिन्होंने इधर उसकी हाथ खाई, जिनके बहुत से सेल्स पड़े हुए हैं, बहुत से लोगों को तो साधुओं ने कर्ज करा, उनकी फैमिली डैम थे, जिनको डैम किया हुआ है, ऐसी बहुत सी फैमिली हमारे पास आती है, उनका इतना उद्धार किया, इतना उनके लिए किया, इतनी मेहनत कर, लेकिन वो हमारी बुराई करते हैं, तो हमारा नुकसान ही कर। तो ये नहीं समझ पाते कि गुणातीत में उतरने की कितनी महत्वपूर्ण काम को हम कर रहे हैं, उसमें उतरना है जिससे हमारा लाभ होगा। आप मेरे पास आते हैं तो मेरे ऊपर नहीं उपकार करें, आप अपना ही बचाव कर रहे हैं, इसको समझिए। आपकी अगर हम बाधा निकालते हैं तो आपको पता होना चाहिए कि आप भी कल ऐसे हो जाइए कि जो आप दूसरों की बाधा निकालें। इस दशा में आप आ जाइए कि आप दूसरों की बाधा निकालें। लेकिन ऐसे लोग यहाँ पर हैं जिन्होंने एक भी बाधा नहीं निकाली, लेकिन बातें बहुत करते, एक भी बाधा नहीं निकाल सकते, रोज अपनी बाधा ले आते, किसी की बाधा नहीं निकाल सकते, हिम्मत ही नहीं है निकाले। ऐसे आजादी वाले लोगों के साथ में कैसे काम है? ऐसे लोग जो कि स्वयं की तो बाधा हटवाए, तब तो गुणातीत में हो, और दूसरों के अंदर, दूसरों के हृदय में भी ऐसा प्रेम अपना भरे कि वो आपके वैसे गुणातीत मन में यही विचार आ जाए कि मुझे गुणातीत होगा, बस इतनी ही एक मन में विचार आ जाए, और मुझे कुछ नहीं चाहिए संसार की। आप देखिए लगन बहुत हो जाएगी और एकदम से कार्य बढ़ जाएगा। आप इतने शक्तिशाली हो जाएंगे, इतने शक्तिशाली हो जाएंगे कि आप स्वयं ही इस कार्य को कर सकते। ऐसे लोग हैं हमारे यहाँ, ऐसे भी लोग, ये भी बड़ा, ऐसे तो मैं बहुत खुश हूँ, ऐसे तो किसी भी जन्म में ऐसा नहीं जैसा इस जन्म में था। लेकिन इससे बेकार के लोग भी नहीं ठीक होते थे इस जन्म में। कुछ तो इतने यूजलेस और बेकार लोग चिपके हुए हैं। कभी कभी ऐसा मन आता है कि किस तरह से उनको हटाएं, क्या कर, हटा दिया तो फिर पीछे पीछे और भी नुकसान करते हैं, और साथ में जुड़े रहो तो वो जब भी मौका मिलता है तब डंक मारते। और वो सोचते हैं कि वो बड़े दुखी लोग हैं, दुखी मुझे कुछ नहीं, उनके अंदर भूख है, बाधा है जो उनको ऐसी बातें सिखाता है। सब गलत काम करते, आपस में जलसी करते हैं, इच्छा गुणा की। आप बताइए, मैं बात कर रही हूँ, यहाँ लोग हैं जो आदमी जरा ऊंचा उधर से जलसी करते हैं। अगर जलसी करते हो तो उठो उसके जैसे, पहले तो ये बताओ कि तुम लोगों ने सबने कितने बाधाएं निकाली, फिर बात। यहाँ पे सीनियरिटी इसी पर रहेगी तो किसने कितनी बाधाएं हटाई लोगों पर। यहाँ की सीनियरिटी गवर्नमेंट सीनियरिटी नहीं है कि आपने रिकमेंडेशन कर दिया तो सीनियरिटी हुई। कितने लोगों की बाधाएं आपने निकाली है, आपने कहाँ कहाँ हाथ लगाया, इस पर सीनियरिटी हुई थी। गवर्नमेंट सीनियरिटी यहाँ नहीं चलने वाली। वही आदमी सीनियर माना जाएगा जो अपने हाथ में तलवार लेकर के धर्म के लिए खड़ा हो। प्रेम की तलवार है। इसमें आप कुछ फॉल्स सर्टिफिकेट नहीं ले सकते, कोई गलत बात आप कह नहीं सकते। जब तक वाइब्रेशन से आएंगे तब तक नहीं आएंगे, आप चाहे उसमें कितना भी कहो, आएंगे नहीं तो नहीं है। जब आएंगे तब आएंगे, तब आपको पता हो जाएगा, उसमें कोई शंका नहीं रह जाएगी कुछ कहने की बात। पर आ गए तो आप एकदम से बढ़िया नहीं होने वाले। हाँ, अगर ऐसी पूर्व संचित हो, आप बड़े आदमी हो, ऐसे कोई तो भी सकते हैं, लेकिन
आदमी बहुत कम है, अधिकतर साधारण ही जॉकर लोग हैं। अधिक उम्र से इससे कुछ फर्क नहीं पड़ता, किसी भी उम्र में हो। 96 साल के साहब एक बार पार हुए थे हमारे यहाँ तक, वो रहे नहीं मेरे ख्याल से उसके 2-3 साल। वो बिल्कुल ऊपर जब चढ़ के आए थे तो उनको कुर्सी पर लाए थे, बहुत बुरी हालत थी, बहुत बड़ी। आखिरी उनका समझ लीजिए समय आ गया था, लेकिन वो पार हो गए। पार होने के बाद वो पैदल उतर के नीचे गए और बहुत बहुत बड़ा। उसके बाद 2-3 साल जीवित रहे और मृत्यु हो गई। उनके जैसे लोग बहुत कम हो, उम्र से भी नहीं होता। जिसको ये ख्याल रहा कि मेरा उम्र ज्यादा है, वो गया कहाँ। परमात्मा के लिए उम्र कुछ नहीं होता, उसके लिए समय उम्र कुछ। सिर्फ गुणातीत करने का इतना अच्छा तरीका आज आया हुआ है। इसको अगर आप मान्य नहीं करेंगे और इसको स्वीकार्य करके इसके अंदर उतरेंगे नहीं और इसको सबल नहीं करेंगे और इसमें आप समर्थ नहीं होंगे, तो हो सकता है कि सारे संसार का संहार हो जाए और दूसरी की रचना हो जाए। चलिए वो भी मंजूर है, हमको तो वो भी मंजूर है, लेकिन आप लोगों को मंजूर है क्या? इसलिए समझा रही हूँ कि अपने अवेयरनेस में, अपनी चेतना में ही ये गुणातीत की स्थिति आप ले पाए। बहुत से लोग शो ऑफ करते हैं, बहुत शो ऑफ करते हैं, ऐसा दिखाते कि हाँ इनसे बढ़ के कोई डेडिकेशन में है। ये माँ तो सबको जानती है अंदर बाहर। तुम्हारी कुंडलिनी तुमको खूब अच्छे से जानती है, वही तुमको बता सकती है कि तुम गुणातीत में हो या नहीं, तुम गुणातीत में उतरे हो या नहीं। ज्ञान में होना माने गुणातीत में रहना, गुणों से परे, सर्वगुणों से परे जब आप हो गए तभी तीनों गुण आपके अंदर से बहना शुरू हो जाते हैं कि आप चेतनामय हो जाते हैं और आप प्रणवमय हो जाते हैं और आप उठ जाते हैं, असेंट कर जाते हैं, उत्थान हो जाता है। क्योंकि आप दूसरों का भी उत्थान करते हैं। जब तक आदमी ऊंचा नहीं गया नीचे वाले को कैसे? इसकी पहचान ये है कि आप ऊंचे चले गए क्योंकि आप दूसरे को भी अपने साथ, ये शक्ति भी आपके अंदर आ जाती है कि आप किसी के और जैसे हाथ गलती से भी कर रहे हैं तो उसकी कुंडली नहीं जागरूक। आप बैठे बैठे देखिए किसी को ऐसे धीरे से गलती से देखते उसकी कुंडली जागरूक हो जाए। यूं करते ही कुंडली जिसकी जागरूक हो, इतनी बड़ी कमाल की चीजें बड़े बड़े साधु संतों और इनको बैरागियों को नहीं हुआ, तो तुम लोगों को हुआ कि यूं करके ऐसे कर दो कुंडली जागरूक। उंगलियों के इशारे पर जब कुंडली घूमने लगे तब भी अपना महत्व नहीं समझे तो क्या करें, तब भी वही रहे। मराठी में कहावत है कि आदमी होती राज्य पद चाले किसी किसे ही लड़े राय। पहले दासी थी, उसको रानी पद आ गया, लेकिन उसका घूमना फिरना जो था दासी जैसे वो नहीं गया, वैसा ही है। कोई राजा लोग हो तो राजा बन जाते, कोई मुश्किल है, पर दासी लोगों को रानी बनाना मुश्किल काम हो जाता। उनका दिमाग तो भी घूमते रहता और वो अपने घूमने को ही बहुत बड़ी चीज समझते हैं कि वाह 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 क्या चार लगा। प्रगति उनके अंदर से कुछ भी नहीं होती, किसी तरह से साफ हो गए, किसी तरह से फिर पकड़, फिर साफ हो गए, फिर पकड़, बिल्कुल कुछ प्रगति नहीं, बस वही चलते रहते डावाडोल। किसी की बाधा वादा कुछ नहीं निकाल सकते, लेकिन अपने को बहुत बड़ा आदमी समझते हैं, बड़ी मुश्किल काम। आपका सर्टिफिकेट सिर्फ इस तरह है कि आपने दूसरे की कितनी बाधा निकाली, बस ये समझ लीजिए। गुणातीत का सर्टिफिकेट इसलिए कि आपने कितनों को रियलाइजेशन। अब एक दिन तो आप बगैर कुछ सोचे समझे सबको दे सकते हैं। आपने छोटे बच्चों को भी देखा कि वो कर देते तो चली जाने को लगेगी कर दूसरे को भी, लेकिन कितने लोगों को रियलाइजेशन दे, कितनों की आपने बाधाएं निकाली। आप क्या सबकी बाधाएं निकाल सकते हैं? हर प्रकार की बाधा को आप हाथ डाल करके निकाल सकते हैं, निकाल सकते हैं तो आप कमाल। बहुत से लोग यहाँ पर आए थे इतने बाधा से पीड़ित, कुछ तो पागल खाने से आए थे और वो ऊपर उठ गए। और ये जानना चाहिए कि हमारे पूर्व जन्म के भी बहुत से हमारे ऊपर शाप है, हमारे कर्मों के बहुत शाप है कि इस जन्म में भी बहुतों को गंदे लोगों ने शापित किया है, खानदान के खानदान तबाह। इसलिए अपने को गुणातीत में समर्थ बना तो सारी की सारी अपने आसपास की बाधाएं भाग कर खड़ी हो जाए, सब कुछ भाग जाएगा, सब कुछ शांत हो जाएगा और आप एक समर्थ राजा के जैसे राजा बने। कोई भी बाधा आपके ऊपर छूने नहीं वाली। आप एक बार बाधा को हाथ लगाकर उसको भगाना तो देखिए, झाड़ू मारना फिर कभी कोई बाधा आपके आसपास में नहीं टिकने वाली। अभी देखिए इनका एक किस्सा
सुनाई, अभी 2-3 रोज हुए आए हैं, तो मुझे 4-5 रुपये कम लगे। इनकी वाइफ पे बहुत बड़ी बाधा उदाहरण है, और इनका ये पार हो गए, लेकिन इनको बीबी की अपनी बाधा पकड़। मैंने इनको जूते का हिसाब बताया, मैं जब भी जूते और ये अब इतने साफ हो गए हैं, इनको मालूम है कि जूते से बाधा बांधती है, तो बीबी का नाम लिख के अपना नाम लिख करके रोज बाधा मारते रहते, बाधा निकालते रहते। साफ हो गए, अभी देखिए साफ साफ बैठे हुए हैं, वाइब्रेशन आ रहे हैं, कोई प्रॉब्लम नहीं, कोई आफत नहीं। वैसे ही हिम्मत कर लीजिए, वैसे ही पहले तो खाना भाग जाएगी। सिर्फ हमारे कुकू के नाम से डरपोक लोग भागते हैं, इनमें कोई शक्ति है, आप किस के लिए लगा? आप सिर्फ कह दीजिए कि इसको भी भगाता हुआ तो बात करिए, पहले सरकार पहुंच कर। ऐसी कोई घबराने की चीज नहीं है बाधा, लेकिन आपकी शक्ति पे बहुत निर्भर होगा। इसलिए हर बार गए, बाधा पकड़ के आ गए, फिर आए, फिर ठीक हो गए, फिर आए, फिर पकड़ाए, फिर ये क्या तमाशा चला है धोबी का घर। कभी कपड़े पहनने का मौका ही मुझे नहीं मिलता है, जब भी देखती हूँ तो अपना ही चलेंगे, पकड़े चले आप लोग। कुछ भी बात नहीं, कोई भी उसमें गंभीर बात नहीं, कोई भी उसमें दुखदायी बात नहीं। आप दुखी है अपनी वजह से, क्योंकि आप अपने बारे में कुछ कल्पना कर बैठे हैं। वैसी कोई बात नहीं, आप स्वयं चैतन्य स्वरूप और आप हो सकते, हर घड़ी आप हो सकते, हर क्षण आप जो बना। अगर नहीं होता तो क्या होते? आप छू गए, खुल गए। मेरे और ऐसा हाथ कर, अगर किसी को कोई प्रश्न हो तो पूछिए आप, तो किसी को प्रश्न को कल से मैं नहीं आऊंगी यहाँ पर, हालांकि ध्यान होगा, जिसको आज से बनेगा आइए, आपस में बातचीत करें, आपस में पूछे, आपस में सीखे और आपस में जान लें। यहाँ बहुत जानकार लोग आते हैं, सब लोग आपस में मिल करके इसे सीख लें और इसके मास्टर बन। जितने लोग आएंगे उतना ही उनको फायदा हो। अच्छा ये बताइए, आपको कोई प्रश्न हो तो पूछे। बाधा डाल सकता है, ऐसे ही हैं और पढ़े हैं कि भाई अपना ही कर्म बाधा देता है, कोई दूसरा किसी को। वो दोनों चीज साथ चलती कहते। देखो ऐसा है कि तुम अगर आंचल संभाल के चलो तो तुम्हें कीचड़ नहीं लग सकता, लेकिन तुम अगर आंचल फैल के चला तो कीचड़ लग जाए। दोनों ही चीज, हम ही अपना कपड़ा गंदा करते हैं, पर गंदगी भी तो कपड़ा गंदा करती है। दोनों चीज म्यूचुअल। जैसे समझ लो कि आप तुम्हारे अंदर तुम कहीं खड़े हो, अब कोई हमारे विरोध में बात करे, समझ लो के विरोध से बात करे, तुमने उसके साथ हाथ जोड़ लिए, हाँ भाई ठीक है क्या कह रहे हो गया, तुम पकड़ लंगी, तुमको पकड़ तो दूसरे ने भी डाल दी। अगर तुम पूर्णतया समर्थ हो तो कुछ नहीं कर सकता। संस्कृत में श्लोक है, यानवे भाजने लग्न संस्कारा, यानी यह है कि बर्तन जो है उसको, मिट्टी का बर्तन है, उसको जब तक पूरी तरह से भून नहीं दिया जाता तब तक उसमें संस्कार लगते जाते, और जैसे वो भून के पूरा तैयार हो जाता है फिर उससे कोई संस्कार। ऐसी चीज है कि अभी अभी तुम रियलाइज हुए हो, अभी अभी छोटे से बच्चे हो, अभी तुम पे थोड़ी देर असर पड़ सकता, लेकिन जब तुम बिल्कुल स्थिर हो जाओगे तो कुछ नहीं बात आएगी। फिर तुमको लगेगा कि इस घड़े पे कुछ दो डालेंगे, खड़ा तुम अलग हो जाओगे, इस घड़े को सोचोगे, इस यंत्र को सोचोगे, ये यंत्र है, मेरी मोटर है, इसको सफाई करनी चाहिए। फिर दूसरा इसको गंदा कर सकता है, आप नहीं कर सकते। दूसरे ने इस पर गंदगी डाल दी, आप धोते, आप उसको साफ कर देंगे, आपको कोई इन्वॉल्वमेंट है? ऐसा हमने देखी, अभी मैंने आपसे अमरनाथ के बताया, उनका माता जी देखिए आज मेरा आज्ञा चक्र पकड़ा है और मैं शिवजी चक्र पकड़ा, हालांकि बड़े पहुंचे पुरुष है, लेकिन उनका माता जी आज पकड़ा है मेरा अवतार में और मनुष्य में, एक बड़ा भारी अंतर होता है। जैसे कि आपका आज्ञा चक्र अगर पकड़ा तो आपको वो दुख देगा, आपके लिए नुकसान करेगा, आपको परेशान, लेकिन अवतार का अगर आज्ञा चक्र पकड़ा तो उसकी डबल शक्ति बढ़े, ट्रिपल बढ़े, 4 टाइम्स। और उसका आज्ञा चक्र पकड़ा माने उसके आज्ञा चक्र में 1000 गुना ज्यादा सैन्य तैयार हो। उसको अगर बुखार आ जाए तो हजारों लोगों के बुखार उस बुखार से ठीक हो जाए, उसके अंदर एंटीबॉडीज तैयार हो। अभी तक कोई मनुष्य अवतार नहीं बना,
के पैर दबाने के लिए। अगर आपने बड़ों के पैर दबाए तो बड़ों के अंदर के जो दुख है वो हमारे अंदर सुख बन जाएगा। यही बात अवतार के अंदर है कि अवतार के शरीर में जहाँ पर भी कोई चीज ज्यादा ही लेना चाहती है वही वहां ज्यादा शक्तियां निर्मित होती, एंटीबॉडी तैयार हो जाती है और वो जाकर के खत्म करती। जैसे ये है कि मुंबई शहर में समझ लीजिए बहुत ज्यादा जुकाम हो रहा है, तो कोई अगर अवतार हो तो उसको भी जुकाम हो जाए और उसके जुकाम के कारण सबका जुकाम एंटीबॉडी तैयार हो जाती। जैसे आप जानते हैं ना वो वायरल इंजेक्शन देते हैं, अपने इनोकुलेशन वगैरह देते हैं, वैक्सीनेशन, वही यही अंतर है एक अवतार व्यक्ति में और एक साधारण व्यक्ति। ऐसे अनेक अवतार हुए लेकिन पता ही नहीं चला लोगों को कौन हुए, फिर बाद में तो पता चलिए किसी न किसी कारण हर एक ने खोज लिया कि कौन कैसे अवतार था। और कोई प्रश्न पूछ कोलाइटिस में आप हमारे पास आए थे क्या मेडिटेशन करने? कब आए थे? पर आप एक ही 2 दिन आने से तो नहीं होगा ना बेटे। आपको अगर कोलाइटिस है तो आप ऐसा करिए कि एक हाथ कोलाइटिस जहाँ पर है वहां पे रखे और एक हाथ हमारी ओर। पहले अपना कोलाइटिस ठीक कर लो, उसके बाद में पार हो जाओ। वो कुंडलिनी खुद ही नहीं उठने वाली, वो तो तुम्हारी माँ है ना, मुझे सताती है कि पहले इसको ठीक करो तभी मैं उठूंगी। इसीलिए तो मैं तुम लोग को ठीक करेंगे, तो मैं कोई डॉक्टर थोड़ी ना हूँ। लेफ्ट हैंड रखिए। पर ऐसे भी मैंने बहुत से लोग देखे हैं जो कि बिल्कुल मरणासन थे और मैं वहां गई और उन्होंने कुछ अपने बीमारी के बारे में सोचा, पार हो गई, उनकी बीमारी भी ठीक हो गई और वो भी ठीक हो गए और बाहर घूम रहे थे। ऐसे नहीं लोग मानेंगे, ये तो अपने अपने चित्त की बात। अगर आपके लिए शरीर महत्वपूर्ण हो तो फिर घोटाला हो जाता है। जो ऐसा सोचे कि है ये चाहे नहीं हो, मुझे क्या करने का, शरीर मेरा ठीक हो चाहे नहीं हो, मुझे तो पार होने का, उसका वो तो ठीक होना ही हुआ ऑटोमेटिकली, लेकिन वो पार भी हो जाता है। कोई प्रश्न हो तो पूछो। अधिकतर जो पार हो गए उनको प्रश्न भी कम रहेंगे, जो जरा पार नहीं हुए उनके अंदर प्रश्न ज्यादा रहेंगे, क्योंकि निर्विचारिता आने के बाद नहीं आता है ना विचार। हाँ इसका नहीं, मतलब घर में अगर आपके यहाँ देवी देवताओं के फोटो हैं, अच्छी बात है, उसमें कोई हर्ष, लेकिन देवी देवताओं की भी फोटो जो मनुष्य ने बनाई है वो परमात्मा में लीन होकर बनाई है, इसलिए वो बहुत अधिकतर फोटोग्राफ जो भी है वो एग्जैक्टली बनना चाहिए कि जैसे है ही, जैसे उनका स्वरूप अपने अंदर है वैसे ही बनना चाहिए, लेकिन वैसा नहीं होता है। अधिकतर मैं देखती हूँ कि वैसे चित्र बहुत ही कम हो, अधिकतर। और उसका कारण ये है कि जहाँ से आप खरीदते हैं, उस दिन मैं खरीदने गई थी एक चित्र, मैंने कहा कि वो ले आएंगे, उस चित्र का कुछ उपयोग था, तो वहाँ देखा कि जहाँ चित्र बिक रहा था वो आदमी खुद ही बाधा में था और वो भगवान के फोटो के साथ राक्षसों के भी फोटो बेच रहा, तो वहाँ पर इतनी गंदी गंदी बाधाएं थी कि एक फोटो मुझे फायदे का नहीं। फिर उसमें से एक फोटो मैंने खरीदा, मैंने कहा चलो इसको भी ले चलते हैं, घर पे देखेंगे। कि बड़ी मेहनत करी, ये क्या वो क्या, भगवान के फोटो को कोई चप्पल भी नहीं मार सकता है, क्या करे, नहीं आ रहा था। मैंने कहा कि छोड़ो इसको, विसर्जन करो, लेकिन अपने रियलाइज आदमी से कोई आर्टिस्ट से अपन फोटो बनाएंगे तब ठीक होगा, वैसे तो बनेगा, ऐसा होता है। इसलिए अब आपका फोटो में वाइब्रेशन कैसे है वो पहले देख लो। अब यहाँ तक है कि अभी परसों पूजन हुआ था यहाँ पर, आप जानते हैं, तो इन लोग मंगलसूत्र रहे, मैंने कहा था मैं कोई दूंगी नहीं थी, इसको एक आर्टिफिशियल कोई भी चीज लाना, तो कभी की तौर से मैं प्लास्टिक का मंगलसूत्र अब ला के पहना दिया मेरे, मैं फुल गंजी से खरीद के लाऊं। अब उसमें इतने गंदे वाइब्रेशन थे कि मेरी यहाँ पर बहुत सारी एंटीबॉडीज तैयार हो गई, ये जो धार्मिक थी अपना विशुद्ध चक्र, इधर में एकदम से एंटीबॉडीज तैयार हो।
तो मैंने कहा कहाँ से पता नहीं क्यों यहाँ पर इतने जोर से श्री कृष्ण एकदम से अपना क्या हो गया, कौन ऐसे शत्रु आ गए इधर में, किसको मारने निकले हैं, मेरी कुछ समझ में नहीं आ रहा। उसके बाद 2-3 दिन मैंने पड़ताला, मैंने कहा देखें क्या चीज है क्या नहीं है। आखिर मैंने सोचा कोई बाहर कोई बात हो रही है कि क्या बात। उसके बाद मैंने वो मंगलसूत्र को देखा, मैंने कहा इसी में तो गंदे वाइब्रेशन है, कि जिसको निकाला जिनसे कहा वो जो लोग के सबसे हाथ चलने लगे। कहने माता जी आपने कैसे यहाँ बर्दाश्त किया बताइए। हमने कहा हमारा क्या बर्दाश्त करा, वो तो हमारे डाल रहा है लोग और उसमें सब कृष्ण के दुश्मन सब होंगे, मेरे गर्दन में आके फंस गए तो वो अपना खुद ही मारे डाल रहा था, मेरे कुछ करने का ही नहीं। तो वाइब्रेशन तो खराब होते ही है, बहुत लोगों के होते हैं। अब यहाँ जो सहयोगी लोग आते हैं, आप क्या सोचते हैं सबके बड़े अच्छे वाइब्रेशन होते हैं, आके बैठ के औरतों को भी कुछ कुछ देखते हैं लोग, बुढ़े बुढ़ों को मन देखते, ऐसे भी गंदे यहाँ होते हैं, गंदे उसे वाइब्रेशन खराब होते हैं। तो सहयोगी हो जाने से, माता के पास आने से सबसे बड़े महापवित्र हो जाए, अंदर से पवित्रता नहीं। ऐसे मैंने बहुत से देखे लोग, उनकी नजर इधर उधर चलती रही, मन में गंदे गंदे विचार आते रहते, प्लानिंग होते रहता है कि माता जी का काम कैसे खत्म करें। ऐसे भी बहुत से लोग, और वो अपने को अपनी दिशा भूल में रहते हैं, वो सोचते हैं कि माता जी दूसरे के लिए कह रही है, हमारे लिए। ऐसे भी हो सब तरह के लोग। इसी तरह से परमात्मा की भी बात है। अभी ऐसे देखिए तो अपने जितने भी चिरंजीव है वो है ही, फिर अपने जितने भी 12 हम लोग जानते हैं कि गणपति है वो सही है, उसमें कोई बात नहीं, बहुत वाइब्रेशन सही है। कोल्हापुर की भवानी में बहुत वाइब्रेशन है, या माउंट मेरी की जो जगह इसमें बहुत वाइब्रेशन, बहुत ज्यादा इसमें भी वाइब्रेशन है। कभी भी जाइए, ये महालक्ष्मी के टेम्पल में यहाँ भी बहुत वाइब्रेशन है, मुंबा देवी में बहुत वाइब्रेशन है, सभी जगह। और उसके सामने ये भूत बैठे हुए हैं, वो आप जाते साथ आपके टीका लगा देंगे, लगा हुआ पैसा बस आपने भूत 5 रुपए में खरीद लिया, जाओ घर वापस। वो तो बेचारे अपने बैठ गए अपने घंटे में मंदिर वाले, और आपसे मिल गई जैसे सब यहाँ सिद्धि विनायक बहुत पहुंचे हुए हैं, इनको भी मैंने क्या नहीं वाला थोड़ा चीज यानी 3 गुणों से चले। 3 गुण माने मैंने कहा कि एक गुण से जो है आप चित होते हैं प्रणव स्वरूप, दूसरे गुण से इसे क्या पाक्षी स्वरूप होते हैं, और दूसरे गुण से आप कंस्ट्रक्टिव होते हैं, जो आपके पेट के अंदर में आपने देखा है जितनी भी शक्तियां हैं वो शक्ति, जिससे आप क्रिएटिव होते हैं। तो एक शक्ति वो है जिससे आप स्थित होते हैं, जिसको हम प्रणव रूप कह सकते हैं। दूसरी शक्ति वो जो है जो कि पेट में कार्य करती है, जो कि 2 सिंपैथेटिक नर्वस सिस्टम है, एक तो लेफ्ट और एक राइट। पहली वाली लेफ्ट है, दूसरी वाली राइट, और तीसरी जो है वो पैरासिम्पैथेटिक नर्वस सिस्टम है जो बीच या इवोल्यूशनरी। ये इवोल्यूशनरी शक्ति आपको चेतन मन में नहीं होती, आपका इवोल्यूशन आज तक का जो है चेतन मन में नहीं होता, अनावश्यक होता। लेकिन जब आप सहज योग से पार हो जाते हैं, माने आपकी कुंडलिनी जो आपके अंदर शक्ति बैठी हुई है वही इवोल्यूशनरी शक्ति है, वो यूज नहीं होती है, वो रेसिडुअल होती है, वो रुकी रहती है, वो कभी इस्तेमाल नहीं कर सकते। वही उठती है और आपको ऊपर में वहां धकेल देती है आज्ञा चक्र को तोड़ते, जहाँ पर आप गुणातीत हो जाते हैं, जहाँ तीनों चक्र एक जगह मिल जाते हैं, तीनों शक्तियां एक जगह मिल जाती है, आप इंटीग्रेटेड हो जाते हैं। इसीलिए आपके अंदर से हाथ के वाइब्रेशन बैठे हैं प्रणव रूप, पहली आप प्रणव रूप। दूसरे क्रिएटिव पावर आपके अंदर आ जाती है, जिसके कारण आपकी जितनी फिजिकल शक्तियां वो ठीक हो जाती है, आपकी तंदुरुस्ती ठीक हो जाती है। क्रिएटिव पावर आपके अंदर फोन होने लगती है कि आपकी सारी जितनी भी शक्तियां वो ठीक हो जाती है, आप क्रिएटिव हो जाते हैं, आप दूसरों की कुंडलियां देखने लग जाते हैं। और तीसरी शक्ति जो आपके अंदर आ जाती है वो है आप खुद इवॉल्व हो जाते हैं, आप खुद असेंस कर जाते हैं, आप ऊंचे उठ जाते हैं। उसकी पहचान ये है कि आप दूसरे को हाथ पकड़ के उठाते। ये तीनों शक्तियां एक हो जाती है गुणातीत। इसलिए निर्विचारिता में जब आप पहुंच गए तो आप गुणातीत में गुणों से परे चले गए, आपकी तीनों शक्तियां इंटीग्रेट होकर के आप जन्नत से पहले गए। त्यातला विशेष एखादा काही पॉईंट कसं समजला तर तो विचारा, पर्टिक्युलर पॉईंट नाही समजला तो विचारा। कारण असं जनरल सांगायचं तर पुष्कळ येते, मी ह्याच्या टेप मध्ये केलेलं आहे, ते ऐकून घ्या तुम्ही। इसमें टेप जो की बहुत इंपॉर्टेंट है, आज तक मैंने बात पहले नहीं बताई कि रियलाइजेशन में क्या चीज होती है कि तीनों शक्तियां कैसे गुणातीत हो, इसलिए उसको आप सुन लीजिए। हाँ
डायमेंशन। 3 डायमेंशन में आप सत्वगुण में भी रहते हैं और रजोगुण में रहते हैं, तमोगुण में रहते हैं। तमोगुण से आप स्थित रहते हैं, रजोगुण से आप एक्टिवेट करते हैं और सत्वगुण से आप इवॉल्व होते हैं। ह्यूमन स्टेज तक आप इवॉल्व हो गए। या धर्म की भावना आपके अंदर आती है। रजोगुण से आप ये सोचते हैं कि इससे परे कोई चीज है, अभ्यास की बात आप करते हैं, इस संसार से परे कोई चीज है, उसके दृष्टि जाती है आदमी की। ये सत्वगुण से जाती है। जानवर कभी नहीं सोचता है धर्म की बात। फोर्थ डायमेंशन आदमी में कब छूटा है, जब वो गुणातीत है। फोर्थ डायमेंशन मैंने 3 डायमेंशन से पहले मैंने आपसे बता दिए 3 गुणों के। और फोर्थ डायमेंशन तब है जब आदमी सारे ही इन तीनों से परे इन विचार में उठ जाता है। यूनिवर्सल अनकॉन्शियस लोग, यूनिवर्सल अनकॉन्शियस, जिसे कि साइकोलॉजिस्ट इट कहते हैं, IUT। आज साइकोलॉजिस्ट से सब कुछ नहीं मालूम विचारों का भी, छोटे छोटे थोड़ा बहुत जानते, इधर उधर का पकड़ा हुआ है वो बता दे देते। सम्यक पूरा वो कैसे जानेंगे, वो कोई माँ के रूप में थोड़ी ना, वो भी खोज रहे हैं, बच्चे हैं, एक थोड़ा थोड़ा जान। अब जब जो लोग एक रास्ते से आना शुरू कर जाते हैं वो मार्ग को काट डालते। उसके लिए आपके लिए बना के रखती है कुंडलिनी, आपके अंदर बैठी हुई है चुपचाप, उसको आप इस्तेमाल कभी भी नहीं कर सकते, वो कभी भी उठ नहीं सकती। जब आपका इवोल्यूशन होगा, असेंट होगा, तभी वो उठती है और आपको गुणा दिखने से। जिसके होने का है उसी का होता है। अब उसमें जरूर है कि होने से पहले बहुत हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईनं पाहायचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरच, आपल्या कवचावरती आणि हाताच्या बोटांच्या वर. परमशांतीची अनुभूती आली पाहिजे. शांत. श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी, उजव्या हातानं कुंडलिनी वरती उचलायची. शिस्ती शिस्ती शिस्ती. लक्ष कुंडलिनीकडे. एक गाठ. दुसऱ्या वेळेला परत उचलायची कुंडलिनी. हळूहळू ते जाणवायला लागतं आपल्याला, प्रत्येक चक्रावरती जाणवू शकतं. शिस्ती शिस्तीत उचलायची. परत 2 गाठी. तिसऱ्या वेळेला शिस्तीत उचलायची. लक्ष कुंडलिनीकडे, हाताकडे नाही द्यायचं. व्हायब्रेशन्स कडे लक्ष, कुंडलिनीकडे लक्ष. 3 गाठी उचलून बांधायची वरतीला. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, असं ही कवच. लक्ष आता कवचाकडे. हात आपण इकडे इकडे करतोय पण लक्ष कवचाकडे. हाताला पण व्हायब्रेशन साईडचे लागतात आपल्या, म्हणजे ते कवच आहे साईडला आपल्या, हे कळतं. चित्त दिलं की समजायला लागतं सगळं. शिस्तीत घ्यायचं, काही घाई नाही आहे आपल्याला. कळलं पाहिजे, कळणं महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये सुरक्षित राहता येणं हे पण महत्वाचं आहे.
जे काही लेक्चर श्रीमातांचे आहेत ते आपण पूर्णपणे त्याचं मनन चिंतन करायचं. ते ऐकून सोडायचं नाही. तसंच त्याचं मनन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. उद्या दिवसभर आपण त्याचं मनन चिंतन करायचं आहे. आणि हे करत असताना लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे, आपल्या हाताच्या बोटांच्या वरती पण आणि कवचावरती ठेवायचं आहे. आणि श्रीमाताजी काय म्हणालेले आहेत, त्याचे ते गुण आपल्या आतमध्ये येत आहेत की नाही, आपण तसं झालो की नाही, हे आपण आत्मपरीक्षण करून बघायचं असतं. दिवसभर आपला हाच अभ्यास करायचा असतो अधूनमधून.